केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात मुक्कामी। फडणवीसांकडून पुणे विमानतळावर अमित शहांचं स्वागत। अमित शहांचा आज रायगड दौरा। साताऱ्यात आज शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक। बैठकीनिमित्त काका पुतणे पुन्हा एकत्र येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार। दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार। बच्चू कडूंचा इशारा। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं कृषी मंत्री कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन। कर्जमाफी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। सत्ताधाऱ्यांच्या घराबाहेर प्रहारकडून निषेध। मी भिकारी शेतकरी नव्हे तर दिलदार शेतकरी। बच्चू कडूंशी फोनवर बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्राच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर। सूत्रांची माहिती तर पालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीकडून सुद्धा उपचारावेळच्या विलंबाची तपासणी। जामीन मिळताच प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेल्याची चर्चा। रात्री उशिरा नागपुरात दाखल झाला नसल्याची माहिती। सुटकेनंतर नागपूरला राहत्या घरी जाण्याची होती शक्यता। पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यासह वर्ग 2च्या जागा वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पश्चिम रेल्वेवर 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक। माहीम वांद्रे दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री मेगा ब्लॉक। 334 लोकल सेवा रद्द। मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मोठे हाल। अनेक लोकल रद्द केल्यामुळे सकाळीच ट्रेनला मोठी गर्दी। विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत सुरू असल्यामुळे प्रवाशांना याचा फटका। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल। तर आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार। कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवावे। नारायण राणेंचं वक्तव्य। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार। तसंच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। वडीलच मुलींवर बलात्कार करत असतील तर मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा। अभिनेत्री अलका कुबल यांचं वक्तव्य। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये आता मोजावे लागणार। चांदीच्या दरातही 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ। मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तोडगा काढावा। मुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबई पालिका आयुक्तांना निर्देश। मुंबईच्या समुद्रात मांडवा जेट्टी शेजारी मोठी बोट दुर्घटना टळली। बोटीला होल पडल्यामुळे अजंठा कंपनीच्या बोटीवरील 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये सुरक्षित हलवण्यात आलं। आयपीएलमध्ये चेन्नईचा सलग 5वा पराभव। कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 8 विकेट्सनं दारुण पराभव। पॉइंट्स टेबलमध्ये कोलकाता 3ऱ्या तर चेन्नई 9व्या स्थानी।